मागील 2 व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी ह्या कुकरबद्दल तुम्हाला सांगितलं होतं की कसा आहे कुकर, कितीला भेटला, काय क्वालिटी कशी आहे आणि छान आहे की नाही किंवा जड वगैरे हे सर्व मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्हाला माहीतच असेल। आणि नंतर मग बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई तो कुकर जलमरचा आहे, स्टीलचा वगैरे नाही। तर नंतर मग मी अजून एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मी ज्या लिंकवरून ऑर्डर केलेला आहे तीच लिंक मी तुमच्यासोबत शेअर केली आणि त्या व्हिडिओमध्ये जी लिंक दिलती ना त्यावरून बऱ्याचशा ताईंनी कुकरसुद्धा ऑर्डर केले। आणि काल मला एका ताईची कमेंट आली की ताई मला कुकर रिसीव झालेला आहे आणि स्टीलचाच आहे, खूप छान आहे। तर हे कमेंट वाचून खरंच खूप छान वाटलं। आणि एका ताईंनी अशी पण कमेंट केली मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की पाणी काय पैसे वगैरे पाण्यात गेले, तो कुकर जलमरचा आहे असं तसं। पण जी मी लिंक ज्यावरून कुकर मागवलाय तीच लिंक मी तुमच्यासोबत शेअर केली आणि बऱ्याचशा ताईंनी मागवलाय सुद्धा। एका ताईंचा रिसीव झाला, त्यांनी मला कमेंट करून सुद्धा सांगितलं की छान आहे कुकर ताई आणि स्टीलचाच आहे आणि खरंच खूप छान वाटलं त्यांची कमेंट आल्यामुळे। म्हटलं चला आता तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं। ती लिंक ही स्टेनलेस स्टीलची कुकरचीच आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, खूप स्वस्त आहे आणि एकदम क्वालिटी एकदम बेस्ट आहे। आणि कुकरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता। आणि आता ऑफरसुद्धा चालू आहे, त्यामुळे कमी प्राईसमध्ये तुम्हाला दोन्ही कुकर मिळून जातील। तर त्यानंतर मग माझं पार्सल आलं जे की मी 2-3 दिवसापूर्वी एक शॉर्ट कुर्ती ऑर्डर केली आणि तीच आता मला रिसीव झाली। कारण ह्याच्या अगोदर मी काय शॉर्ट कुर्ती वगैरे घेतली पण नव्हते आणि कधी घातली पण नाही, पण आता ट्रेंड आहे शॉर्ट कुर्तीचा, बघत होते कापड वगैरे, तर कापड खरंच छान आहे, एकदम कॉटन, उन्हाळ्यासाठी तर खरंच बेस्ट आहे। तर हा कलर मला छान वाटला म्हणून मी हा मागवलेला आहे। बघूया आता वेअर केल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच। आणि जरी तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच देईन। आता थोडासा स्टिच वगैरे म्हणजे एक्स्ट्रा साईज मी मागवली, कारण कॉटन असल्यामुळे धुतलं की थोडंसं आकसून येतं त्यासाठी। पण कापड खरंच खूप छान आहे, अगदी कॉटन, आणि प्रिंट वगैरे मस्त होती। बघूया आता घातल्यानंतर कसा दिसतोय काय। असा रेड म्हणजे जास्त रेड कलर नाही, पण मोबाईलमध्ये कलरमध्ये थोडासा डिफरंट दिसतोय। आणि हा ताईनो हा व्हिडिओ आहे ना 2 दिवस जे काही थोडंफार शूट केलेलं आहे ते एकत्रच ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आहे ना जे सोफा कवर होते ते व्यवस्थित असे मला कट करायचे होते, कारण एल सोफा होता आणि कॉर्नरला कसा करायचा हे समजत नव्हतं। खूप म्हणजे माझं 1-1.5 तास ह्याच्यामध्येच गेला की असं म्हणजे व्यवस्थित ह्या साईडला व्यवस्थित, दोन्ही साईडला व्यवस्थित असं बसत होतं, पण कॉर्नरचाच खूप मोठा मला हे वाटत होता, अवघड वाटत होतं की कसं कापू आणि काय। एकदा कापलं की नंतर मग बसलं नाही की ते खराबच होऊन जाईल, त्यामुळे मी व्यवस्थित असं माप वगैरे घेऊन कापण्याचा प्रयत्न केला आणि त्याला इंटरलॉकसुद्धा करावं लागेल, कारण धागे खूपच निघत होते। तरीसुद्धा मी तसंच हळूहळू माप वगैरे व्यवस्थित असं घेऊन बघत होते, कारण आता नाही म्हटलं तर एकदा कट झालं की परत कॉर्नरसुद्धा व्यवस्थित असा बसणार नाही। त्यासाठी मी बघत होते खूप वेळा, म्हणजे 5-6 वेळा तर त्या कॉर्नरला मी ते सोफा हातरला, परत खाली घेतला, कट करू की नको असं वाटत होतं, कारण एवढा महागाईचं घेतलेला आहे आणि उगाच काहीतरी कट झाले की परत नाही बसला म्हणजे अजून टेन्शन। तर अशा पद्धतीने मी इथं कट करत होते। ह्या दोन्ही साईडला काय एवढं काहीच वाटलं नाही, फक्त 2-2चे जे पीस होते ते कट केले आणि बाकीचे मग पाठीमागं वगैरे 16 पीस होते, बरोबर 16 पीस पुरले। आणि एका ताईची कमेंट आलती कालच्या ब्लॉग खाली की ताई मी आता सोफा घेणार आहे आणि सोफा कवर कसे घ्यायचे काय ते मला सांगा, मला काय माहिती नाही त्याच्याबद्दल। तर सोफा कवर आहे ना, आता अगोदर म्हणायचे मीटरवर किती बाय कितीचा आहे सोफा वगैरे, पण मला तर वाटते आता जे काही आता सोफे नवीन निघले ते सीटर, म्हणजे आता माझं हे सोफा आहे ना 7 सीटरचा आहे, कुणाचं 5 सीटरचा, 6 सीटरचा असं असतो, तसं सांगायचं। आणि एक पीस असतो ना 1 सीटरला 1 सीटरला बसून जातो। आता तुम्ही बघू शकताय एक बरोबर पीस एक ह्याला, त्यामुळे मी तसंच नाही म्हटलं तर 7 सीटर आणि पाठीमागे म्हणजे खालचे 7 आणि वरचे 7 हे मिळून झाले 14 आणि बाकीचे साईडला जे हँडल काय म्हणते त्याला ते जे 2 असे मिळून मी 16 पीस आणलेत आणि व्यवस्थित असे बसलेत सुद्धा। पण आता हे कट करायचं मला खूप अवघड वाटायचं, मग मी काय केलं थोडंसं तिरकं केला सोफाचा कवर तिथं कॉर्नरमध्ये आणि व्यवस्थित असा बसलाय सुद्धा। आता तुम्ही बघू शकताय तिथं
कॉर्नरला की मग मी कसा ठेवलेला आहे सोफा कवर. तर त्यानंतर मग जे काही बॅगचे होते ते सुद्धा मी व्यवस्थित असे कापून घेतले. एक सिंगल 2 होते. एक सिंगल खुर्ची आहे ना मधली, त्याला सुद्धा मी सिंगलच कापलं, कारण त्याला सिंगलच कापावं लागत होता कवर. तर अशा पद्धतीने आणि खूप टाईम गेला माझा आणि मला खरंच खूप टेन्शन आलं. तर म्हटलं हा सोफा कवर घेताना जेवढा मला कन्फ्यूज झाली नाही ती आता कापताना होत होतं. पण असो, आता एवढा मोठा सोफा आहे तर व्यवस्थित असं कापलं पाहिजे, नाही तर नंतर मग तसेच कवर पडतील व्यवस्थित असं नाही चुकीचं कापलं तर, कारण व्यवस्थित असं बसलं पाहिजे. तर अखंडच मी एक हे आणलेलं, कारण तिथं कट वगैरे करून ते म्हटलेले कट करून देऊ का, तर मी नको म्हटलं, मी कापेन, कारण कसं प्रत्येक सोप्याचं माप वगैरे वेगळं असतं आणि म्हटलं इथं कापलं तर परत मग मला तिथं टाकता येणार नाही, त्यामुळे मी व्यवस्थित असं माप घेऊनच इथं कापत होते. तर झालेलं आहे सर्व व्यवस्थित असं माप घेऊन. आणि एक पीस राहिलेला पण थोडंसं कॉर्नरमध्ये आहे ना जागा शिल्लक राहत होती, त्यामुळे म्हटलं तो डबल टाकता येईल. तर आता सर्व टाकल्यानंतर इंटरलॉक वगैरे केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच कसा दिसतोय काय. त्यानंतर मग हे दुसऱ्या दिवशीच मी देणार होते, पण आता नकोच म्हटलं हातरून ठेवायला, कारण एवढे धागे निघत होते बापरे. आता तुम्हाला दिसतच असतील, कारण मी ते आतमध्ये खोचलेलं, मला असं म्हणजे खोचायला नव्हतं पाहिजे होतं, कारण ते आतमध्ये एवढे धागे निघाले. त्यामुळे म्हटलं नकोच आता असं ठेवायला, जेव्हा इंटरलॉक करेल व्यवस्थित असं मग तेव्हा मी व्यवस्थित असं टाकून घेईल. त्यामुळे मी परत पिशवीमध्ये भरलं, पण व्यवस्थित असं कट झालं, पण धागे जास्तच निघत होते, त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं. तर आणवीचं चाललेलं इथं बघा काय खेळायचं, स्लाईन का काय आणलेलं ती खेळत होती आणि माझं हे काम चाललेलं नाही म्हटलं तर 8 वाजेपर्यंत हेच मी करत होते. तर आता व्यवस्थित अशा घडे घालून इंटरलॉक केल्यानंतर तुम्हाला दाखवेन कसं आहे काय आहे, कसं टाकलेत सोफ्याचे कवर आणि कसे दिसते ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज मी पिठलं बनवणार होती. घरात मलाच फक्त पिठलं आवडतं जास्त करून, तर चला म्हटलं खूप दिवस झालं पिठलं बनवलं नव्हतं आणि तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. अगदी साधी, सिंपल आणि झटकीपट होणारी आहे. माझ्या प्रत्येक रेसिपी असं सिंपलच असतात. तर इथं मी कढईमध्ये तेल ओतलं, तेलामध्ये चांगलं नाही तेल चांगलं गरम करून घेतलं. तेलामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेतला. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आणि नंतर मग जी काही आपण वाटण केलेलं आहे, वाटण करताना मी हिरवी मिरची आणि पिठलं कसं थोडंसं तिखटच पाहिजे, झणझणीत असं, आणि हिरवी मिरची, लसूण भरपूर टाकायचं जेणेकरून टेस्ट छान येते. त्यामध्येच मी जिरंसुद्धा बारीक केलेत आणि जिऱ्यामध्येच मी म्हणजे हे सर्व बारीक करताना मीठसुद्धा टाकले. त्यामुळे मी वरून काही मीठ टाकलं नाही, कारण उकळीमध्ये कसं लवकर बारीक होत नाही, मीठ टाकले की छान लगेच असं बारीक होतं. तर आता जे काही वाटण होतं ते सुद्धा चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तेही सुद्धा टाकू शकता, पण माझ्याकडे काही अवेलेबल नव्हता घरामध्ये कढीपत्ता, त्यामुळे मी नाही टाकला. तर त्यानंतर इथं मी फक्त 2च चमचे बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हळद मिक्स केली आणि बेसन कसं पातळ करून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं, आणि थंड पाण्यात केलं ना अजिबात गाठी वगैरे बनत नाहीत. तर बघू शकताय मी हे सर्व जे काही बेसन हे केलं तर पाण्यामध्ये मिक्स ते टाकून घेतलं आणि वरून सुद्धा अजून पाणी ओतलेलं आहे, कारण शिजायला थोडं 1-2 मिनटं ठेवायचं, कारण थोडंसं शिजलं की अजून घट्ट होतं. तर बघू शकता आता खूप पाण्यासारखं दिसत असेल, पण 1-2 मिनटांनी अजून घट्ट होतं व्यवस्थित असं आणि छान लागते. टेस्ट तर एक नंबर आहे. चपाती सोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि भाकरीसोबतसुद्धा. तर त्यानंतर मग मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोड्या वेळ 1-2 मिनटं असं कमी गॅसवर झाकून ठेवलं आणि खरंच एवढं मिस्टरांनासुद्धा पिठलं आवडलं आणि मी सुद्धा पोट भरून खाल्लं. सकाळी उरलेलं ते सुद्धा चपाती बरोबर खाल्लं. खरंच खूप छान झालं. तर बघू शकता आपलं पिठलं असं रेडी आहे. अगदी साधं आणि सिंपल गावाकडे करते तसं मी इथं केलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसं पिठलं बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.
त्यानंतर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला. इथं मला हेअर वॉश करायचं होता आणि एक मी मध्ये प्रोडक्ट मागवलेले ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पण त्याचा रिव्ह्यू वगैरे काही शेअर केला नव्हता. रिझल्ट कसा आहे ते सुद्धा, कारण मीच वापरलं नव्हतं ह्याच्या अगोदर. म्हटलं वापरल्यानंतर आणि जी काही मी प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते ते मी वापरल्यानंतरच शेअर करते, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल, उगं पैसे वेस्ट होणार नाहीत. तर हे रोजमेरी वॉटर आहे ना, मी 10-15 दिवस झालं मागवलेलं आणि नाही म्हटलं तर बऱ्याच वेळा यूजसुद्धा केलं आणि खरंच खूप छान फायदा होते. अगदी स्वस्त आहे, 185 का 190 रुपयाचं आहे आणि खरंच मला केस जे गळत होते ना ते सुद्धा एवढे कमी झालेत आणि एकदम असं सिल्की आणि स्मूथ आणि शाईनसुद्धा येते केसांना. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, जास्त काही महाग नाही आणि रोजमेरी वॉटर तसं आपल्या केसांसाठी चांगलंच आहे. तर म्हटलं अगोदर आपण वापरून बघावं आणि ह्याचा रिझल्ट चांगला असेल तर ते नंतर तुम्हाला शेअर करावं. आणि जेव्हा मी हे मागवलेलं तेव्हा एका ताईंची कमेंटसुद्धा आली ती, खरंच हे छान आहे, मी सुद्धा वापरते. त्यांनी अशी कमेंट केली ती. तर म्हटलं बघूया आपण पण वापरून. तर खरंच खूप फायदा पडतो आहे आणि माझी केस गळतीसुद्धा कमी झाली आणि कोंडा तर एवढा भयानक होता ना माझ्या केसामध्ये, तो सुद्धा कमी झाला आहे. जेव्हा पण आपण केस धुईल त्याच्या अर्धा तास आधी हे स्प्रे करून घ्यायचं व्यवस्थित, असं पूर्ण केसावरती केले तर चालेल आणि नंतर मग केस धुवायचे किंवा केस धुतल्यानंतर थोडेसे ओलसर केस असले तेव्हासुद्धा हे स्प्रे केलं तरी चालतं, लावलं तरी चालतं. तर आता मी बघा लावून घेतलेलं आहे आणि आता मी केस धुणार आहे. 20-25 मिनटं ठेवणार आणि नंतर केस धुणार. खरंच खूप छान आहे. जरी तुम्हाला मागवायचं असेल तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि बघू शकताय मी आता नाही म्हटलं तर अर्धी बॉटल झालेली आहे. रोज मी म्हणायचं तुमच्यासोबत शेअर करायचं, पण मी कशात तरी विसरून जायचे. तर आज लक्षात आलं तर चला म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. जे काही चांगले प्रोडक्ट असतील ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, कारण खूप छान फायदा झालेला आहे. त्यानंतर मग घरातलं काम आवरून जे काही सोपे दिलते इंटरलॉक करायला ते सुद्धा घेऊन आले आणि म्हणजे इंटरलॉक काही एवढं व्यवस्थित असं केलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं की असं का झाले, तर ते म्हटले कापड खूप जाड आहे कपडा त्याचा, त्यामुळे व्यवस्थित असं इंटरलॉक होत नाही, कारण हे जे मशनी वगैरे असतात त्या मोठ्या मोठ्या असतात. पण असं आता म्हटलं जाऊ द्या, आता दोरे निघाले तर म्हणजे टेन्शनच आलं मला ते बघितल्यानंतर. बघूया आता जास्त दोरे निघाले तर मी काय करीन, असा ब्लॅक कपडा आणून असा गोट घातल्यासारखं करेन. पण आता तात्पुरतं बघेन किती दिवस राहते काय, कारण एवढं व्यवस्थित असं केलेलंच नव्हतं आणि झालं पण नव्हतं. आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच इंटरलॉक अगदी म्हणजे कसं तरी झालं, तर दोरे वगैरे निघत होते. पण बघूया आता वापरल्यानंतर कळेन. जास्त दोरे निघाले तर मग दुसरा काही तर पर्याय मला शोधावं लागेल. तर चला आता हा जे काही सोप्याचे कवर आहे ते व्यवस्थित असे हंतरून तुम्हाला दाखवते कसं दिसतंय काय. आणि एक छान असं सोप्याला लुक आलेला आहे. आता कवर टाकल्यापासून आहे ना सोपा छोटा दिसायला लागलाय. असा ग्रे कलरच टाकलाय, ब्लॅकसुद्धा टाकता येतो पलटी वगैरे करून. पण आणि खरंच हे कटिंग वगैरे करताना मला खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे. खरंच खूप कन्फ्यूज झालते की कसं करायचं काय. फायनली व्यवस्थित अशी कटिंगसुद्धा झाली आणि छान पण दिसतोय. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.